नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026 मराठी या पेपरमध्ये एकूण उपयोजित विभाग जो आहे तो विभाग 5 नंबरचा. उपयोजित लेखनमध्ये तुम्हाला एकूण 24 मार्क आहेत. या 24 पैकी 24 गुण आपल्याला घ्यायचे आहेत. तर ते गुण कशा पद्धतीने घ्यायचे, कशा पद्धतीने प्रश्न येतात तर ते बघूयात. उपयोजित लेखनमध्ये एकूण आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 5 अ, आ आणि ई. यामध्ये एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी की तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 अ हा जो आहे तर तो खालील कृती सोडवा अशा पद्धतीचा 6 मार्काचा प्रश्न असतो. तर त्यात पत्रलेखन किंवा सारांश लेखन लिहायचं असतं. ठीक आहे, 6 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आ मध्ये काय येतं तुम्हाला, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन येतं. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन याला 10 मार्क आहेत. म्हणजे यापैकी तुम्हाला खालीलपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करायची आहेत. म्हणजे एकतर तुम्ही जाहिरात लेखन लिहा किंवा बातमी लेखन लिहा या किंवा कथालेखन लिहा तुम्ही. याला किती मार्क आहेत, 5 एकाला प्रत्येकी. म्हणून हे किती 10 मार्काचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर ई सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आउट ऑफ मार्क देणारा, तुम्हाला कमीत कमी 7 ते 7.5 मार्क यामध्ये पडले पाहिजेत. बघा, ई नंबरचा जो क्वेश्चन आहे, खालील लेखन प्रकारापैकी कोणतेही एक कृती करा. म्हणजे ह्या 3 दिलेल्या कृतीपैकी तुम्हाला काय करायचं आहे, एक कृती पूर्ण करायची. त्यामध्ये काय काय आहे, प्रसंग लेखन आहे, आत्मलेखन आहे आणि वैचारिक लेखन आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपयोजित लेखन नावाचा जो प्रकार आहे मराठीच्या पेपरमध्ये, त्यात तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. 24 पैकी तुम्हाला कमीत कमी 22 मार्क या ठिकाणी 23 मार्क या ठिकाणी तुम्हाला पडले पाहिजेत आउट ऑफ 24. मग ते कसे पडणार, त्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग जी आहे तुमची जी रीडिंग आहे ते रीडिंग चांगल्या प्रकारे ठेवायची आहे. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय, जर जे पत्रलेखन आहे त्या पत्रलेखनामध्ये त्या पत्रलेखनचा टेम्पलेट काय असतो किंवा पत्रलेखनाचा आराखडा काय आहे, पत्रलेखन कसे लिहितात आणि पत्रलेखनाचे प्रकार किती आहेत, आराखडा काय असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला पत्र लिहायचं नसेल तर तुम्ही सारांश लेखन सुद्धा तयारी करू शकता. सारांश लेखन म्हणजे तुम्हाला एक जे अपठित गद्य दिलेलं असतं त्या अपठित गद्यावरती तुम्हाला 1/3 म्हणजेच 1/3 तुम्हाला काय 1/3 एवढा पॅसेज तुम्हाला त्या पॅसेजच्या रिलेटेड लिहायचा असतो. त्याला सारांश लेखन असे आपण म्हणत असतो. पत्रलेखन झालं. पत्रलेखनचं काय करणार आहे, तर पत्रलेखनचं सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर येतं तुमचं जाहिरात लेखन. आता हे जे आहे पत्रलेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा प्रसंग लेखन, आत्मलेखन किंवा वैचारिक लेखन या सगळ्यांची जी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, तर ती प्रॅक्टिस कशातून करायची आहे, तर मेन म्हणजे तुमचं जे PYQ आहेत किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, त्या सगळ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे काय आतापर्यंत आलेले एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे आहेत, प्रॅक्टिस म्हणून काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. ऑल प्रिव्हियस इयर एक्झाम्स जे विचारले तुम्हाला त्यामध्ये येतं तुमचं पत्रलेखन असू द्या, सारांश लेखन असू द्या, जाहिरात लेखन असू द्या, बातमी लेखन असू द्या, कथा लेखन असू द्या, त्यानंतर ई मध्ये प्रसंग असू द्या, आत्मकथन असू द्या किंवा वैचारिक लेखन असू द्या. हे तुम्हाला काय करायचे आहेत, मागच्या जी वर्षी आलेले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. कारण त्याच क्वेश्चनच्या आधारावरती तुम्हाला नवीन जो पेपर आहे तर तो पेपर काय केला जातो, सेट केला जातो. म्हणजेच तसाच सेम टू सेम आराखड्यात, त्याच आराखड्यात तुम्हाला काय करायचं, तो नवीन आलेला क्वेश्चन ड्रॉ करायचा किंवा बसवायचा असतो. ठीक आहे. आता काही महत्त्वाचे पॉईंट देतो तुम्हाला, तर त्या पॉईंटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बघा, आता जानेवारी महिना चालू होता आपला. जानेवारीपासून जेवढे काही राष्ट्रीय सण आहेत आपले किंवा जेवढे काही राष्ट्रीय दिवस आहेत किंवा जेवढे काही आंतरराष्ट्रीय दिवस आहेत, त्या आंतरराष्ट्रीय दिवस आणि सामाजिक समस्या असतील किंवा ज्वलन समस्या असतील, त्या ज्वलन समस्यांवरती काय करा, तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल त्या ठिकाणावर तुम्ही इन्फॉर्मेशन जमा करायचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ आता 26 जानेवारीला काय असतो आपलं, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. तर प्रजासत्ताक दिनावरती तुम्हाला काय बातमी लेखन लिहायला आलं असेल किंवा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या वरती काय लिहायला सांगितलं असेल, वैचारिक लेखन लिहायला दिलेलं असेल किंवा प्रसंग लेखन तुम्हाला लिहायला दिलेलं असेल. त्याच्यामध्ये बघा, हे बातमी लेखन, प्रसंग लेखन आणि वैचारिक लेखन हे खूप खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला टॉपिक सांगतोय. तर 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन असेल. त्याच्यानंतर तुमचं येतं 28 फेब्रुवारीला येतो तुमचा कोणता, काय राष्ट्रीय विज्ञान दिन. विज्ञान दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला काय लिहायचं असतं, प्रसंग लेखन असेल किंवा वैचारिक लेखन असेल किंवा बातमी लेखन असेल. या 3 पैकी कुठल्याही एका ह्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. प्रजासत्ताक झाला किंवा विज्ञान दिन झाला. त्यानंतर येतो तुमचं पर्यावरण दिन. हा खूप खूप महत्त्वाचा असा हा काय पोर्शन आहे. पर्यावरण दिन, ज्वलन समस्या आहे, पर्यावरणाची समस्या खूप भेडसावत आहे. त्यामुळं काय म्हणतो बोर्ड ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. पर्यावरण असेल त्यामध्ये येतं प्रदूषण असेल, कुठल्या प्रदूषणाचा एखादं वायू प्रदूषण असेल, हवा प्रदूषण जल प्रदूषण असेल, इत्यादी प्रदूषणामध्ये तुम्हाला काय ध्वनी प्रदूषण असेल यावरती प्रश्न विचारला जातो. हे झालं. त्यानंतर योगा दिवस असेल, योगासनाबद्दल, कारण सामाजिक आरोग्य जे आहे त्या सामाजिक आरोग्याच्या रिलेटेड सुद्धा योगासनाच्या विषयी तुम्हाला माहिती विचारली जाईल. त्यात कोणते म्हटलं, परत जाहिरात असेल,
बातमी असेल, प्रसंग असेल किंवा वैचारिक असेल. ठीक आहे. आत्मलेखनचं तुम्हाला मी नंतर सांगतो आणि कथालेखनचं तर तुम्ही ते और आहे तर ते सोडून द्या, कारण मी जे सांगतोय म्हणजे मला काय सांगायचं आहे, तर तुम्ही इकडे वर पत्रलेखन लिहा, त्यानंतर या ठिकाणी जाहिरात लिहा आणि बातमी लिहा. ठीक आहे. आणि येतं तुमचं हे जे तिन्हीपैकी ह्या प्रसंग लेखन आणि वैचारिक लेखन किंवा आत्मलेखन तिन्हीपैकी कोणतंही तुम्हाला जे सोपं वाटते ते करा. तर काही जणांना हे आत्मकथन सोपं वाटेल तर तेही सांगतो. तर कुठेपर्यंत आलेलं आपण की प्रजासत्ताक दिन झाला, योगा डे म्हणतो ना, जागतिक योग दिवस. किती 21 जूनला जागतिक योग दिवस आहे. हे तारखा तुम्हाला लक्षात ठेवायचे. बातमी लेखनमध्ये म्हणा किंवा तुम्हाला वैचारिक लेखनमध्ये म्हणा किंवा काय म्हणतो त्याला जाहिरात लेखन म्हणा किंवा प्रसंग लेखनमध्ये लिहा, तुम्हाला या सांगता येतात. त्यानंतर येतं तुमचं राष्ट्रीय महिला किंवा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणतो. 8 मार्चला जे आहे, 8 मार्चला काय असतं, आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो. तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला काय म्हणतो रिपोर्ट लिहा, कोणतं म्हणतो जाहिरात लिहा किंवा त्यानंतर तुमचं इथं प्रसंग लेखन लिहा किंवा वैचारिक लेखन लिहा. अशा पद्धतीचं प्रश्न विचारले जातात. शक्यतो वैचारिक लेखनवरतीच अशा पद्धतीचे प्रश्न असतात. कोणते, हे मार्च म्हणतो ना 8 मार्च आपला, तर तो जागतिक महिला दिवस. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचं आता पर्यावरण दिन झाला, किती 5 जूनला असतो पर्यावरण दिन. हे तारखा आहे ना, तुम्ही लक्ष ठेवायचा प्रयत्न करा. हे एक ज्वलंत समस्या आहेत आपल्या. पर्यावरण जी आहे ती जवळ समस्या आहे, त्यामध्ये प्रदूषणाचे काय काय घटक आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा आणि त्यावरतीच वारंवार काय होत असतात, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. किंवा तुम्ही जर म्हटलं राष्ट्रीय तुमचा येतो स्वातंत्र्य दिन, आपला स्वातंत्र्य दिनाविषयी सुद्धा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो. याविषयी तुम्हाला प्रसंग लेखन लिहा किंवा वैचारिक लेखन लिहा. अशा पद्धतीचे हे झाले इम्पॉर्टंट काहीचे टॉपिक की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. आता आत्मलेखन जो आहे त्या आत्मलेखनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आत्मलेखन लिहायचे असतात. म्हणजे नदीचे आत्मकथन असेल, नदीचे आत्मकथन. आता आत्मकथन म्हणजे तुम्हाला थोडीफार माहिती लिहायची. स्वतः तुम्ही नदी आहे किंवा स्वतः तुम्ही एक झाड आहे, एखाद्या झाडाचे आत्मकथन लिहायला सांगितलं तर तुम्ही स्वतः झाड आहे, तुमचे इमोशन्स काय असतील, तुम्हाला काय विचार आहेत तुमचे, तुम्ही काय पद्धतीनं कसे चेंजेस करू शकता, या पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन ह्या आत्मकथनमध्ये लिहावी लागते. याला एकूण 8 मार्क आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला नदी असेल, झाड असेल किंवा एखादी शेतकरी असेल, शेतकऱ्याची आत्मकथा असेल, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे काय पुस्तकाचं आत्मकथन असेल, पुस्तकाविषयी तुम्हाला म्हणजे काय होतं प्रश्न, मी पुस्तक बोलतोय, अशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न येत असतात. ठीक आहे. हे झालं तुमचं उपयोजित लेखनमध्ये पूर्ण पोर्शन, जो की तुम्हाला 24 मार्कासाठी बोर्ड परीक्षेला येतो. मी मागं सांगितलं त्याप्रमाणे. ठीक आहे. 24 मार्काचा हा पोर्शन आहे. काय करायचं, परत एकदा रिवाईज करूया. तर पत्रलेखन आहे, त्याचा आराखडा व्यवस्थित तुम्हाला काय पाहिजे, पाठ पाहिजे. ठीक आहे. या दोन्हीपैकी एक लिहायचं. तुम्ही एकच करा, एकाचाच चांगला अभ्यास करायचं, जे की तुम्हाला 100% तुमचं काय त्याच्यामधून आउटपुट भेटेल. जास्त फापट पसारा करून घेत जायचं नाही. स्मार्ट वेनी काय करा, अभ्यास करा. दोन्हीपैकी एक चांगला अभ्यास करा. कसंही येऊ द्या, तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. एवढी चांगली तुमच्या अभ्यासाची तयारी पाहिजे. ठीक आहे. पत्रलेखन चांगल्या पद्धतीने करा. त्यानंतर येतं तुमचं सारांश लेखन और आहे. तुम्हाला सोडायचं असेल सोडा, करा अभ्यास, कारण त्यांचे सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहे. पुढे येतं ह्या खालच्या 3 पैकी तुम्हाला 2 कृती पूर्ण करायची. मी सांगतोय तर जाहिरात लेखन एक चांगल्या पद्धतीने करा आणि बातमी लेखन एक चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून तुम्हाला 9 मार्क या ठिकाणी पडले पाहिजे. 10 पैकी 9 मार्क तुम्हाला ऑटोमॅटिक पडतात चांगलं जर लिहिलं तर. हे 2 चांगल्या पद्धतीने करा. ठीक आहे. बाकीचं हे कथालेखन सोडून द्या. लास्ट येतं तुमचं शेवटचा ई मध्ये. तर ह्या 3 पैकी तुम्हाला एक प्रश्न सोडायचा, कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडायचे. तर मी सांगतो तुम्हाला ह्या तिन्हीचाही तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आता जे टॉपिक सांगितले ते टॉपिक चांगल्या पद्धतीने रिवाईज करा. जिथे माहिती भेटेल त्या ठिकाणी ती माहिती गोळा करा आणि परत काय करा, रीडिंग करत राहा. आत्मकथन या 3 मध्ये आत्मकथन सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला नदीचं आत्मकथन असेल किंवा पुस्तकाचं आत्मकथन असेल किंवा झाडाचं आत्मकथन म्हणतो आपण त्याला, आत्मकथन असेल किंवा प्रश्न येतो मी झाड बोलते, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. तर यामध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी खूप सारा स्कोप आहे. त्याच्यामुळे हे सोपा प्रश्न आहे, पण याची मांडणी एकदम व्यवस्थित पाहिजे तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. हा झाला तुमचा उपयोजित लेखनामध्ये कसा स्कोर करायचा. 24 पैकी कमीत कमी आउट ऑफ तर मार्क काही पडत नाहीत. 24 पैकी 24 मार्क देत नाही ते चेक करणारे. त्याच्यामुळे तुम्हाला निदान 23 तरी मार्क किंवा 23.5 तरी मार्क तुम्हाला या ठिकाणी या पोर्शनमध्ये पडला पाहिजे. ठीक आहे. परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. भेटूया आपण डिटेलमध्ये उपयोजित लेखन बघणार आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.